कित्तूर हा किल्ला पाहण्यासाठी जो येतो बैलहंगल तालुका व जिल्हा बेळगाव आणि कर्नाटक स्टेट येथे हा किल्ला येतो. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या दौऱ्यामधला हा आपला 24 नंबर किल्ला आहे व हा किल्ला जो आहे खूपच मोठा आणि खूप जास्त अवशेष असणारा किल्ला आहे आणि जास्त तर माणसं याला परिचित करतात म्हणून इथं येण्यासाठी जास्त तुम्हाला विचारावं नाही लागणार. पाहू शकतो खूपच मोठा आणि प्रचंड असा हा किल्ला आहे. अवशेष पण भरपूर आहे व आज आपण पूर्ण हा किल्ला एक्सप्लोर करणार आहे. तर चला आता एक्सप्लोर करूया. हा जो किल्ला आहे तो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे का की हा कित्तूरचा किल्ला माझा 300 नंबर म्हणजे त्रिशतक नंबर किल्ला आहे. मला खूपच आनंद होत आहे. आत्तापर्यंत मी 300 किल्ले बघितलेले आहेत म्हणून आज खास 300 किल्ला होता म्हणून आम्ही कित्तूर निवडला. तर चला. जयचे आज किल्ल्यांचे त्रिशतक झालेले आहे. या आपल्या कित्तूरची राणी चेन्नम्मा यांचा हा किल्ला. आपण एंट्रन्समधून आत आल्यानंतर या ठिकाणी अशी या कित्तूरच्या किल्ल्याची पूर्ण माहिती आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. व्यवस्थित अशी या ठिकाणी माहिती पाहून आपण आता आपण या किल्ल्याची थोडक्यात माहिती घेऊ. बेळगावात कित्तूर गावाचे नाव घेतात सर्वांना आठवते ती कित्तूरची राणी चेन्नम्मा. महाराष्ट्रात झाशीची राणी लक्ष्मीबाईचे नाव जितक्या आदराने घेतले जाते तितक्याच आदराने कर्नाटकात राणी चेन्नम्माचे नाव घेतले जाते. महाराष्ट्रात झाशीची राणी आणि तिचे शौर्य याविषयी सर्वांना माहिती आहे, पण त्याआधी इंग्रजांविरुद्ध शस्त्र उचलत राणी लक्ष्मीबाई इतकाच पराक्रम गाजवणारी पहिली सशस्त्र स्त्री क्रांतिकारक राणी चेन्नम्मा याविषयी फारशी माहिती नाही. इसवी सन 1857 मधील स्वातंत्र्य संग्रामाच्या 33 वर्ष आधी एका स्त्रीने केलेला हा रक्तरंजित संघर्ष भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान आहे. पण बेळगाव व कित्तूरला भेट देणारे दुर्गप्रेमी वगळता बहुतांश लोकांना राणी चेन्नम्मा हे ठाऊकच नाव नाही. राणी चेन्नम्माची कर्मभूमी म्हणजे कित्तूरचा भुईकोट किल्ला. या किल्ल्यास भेट देण्यासाठी आपल्याला कित्तूर या शहर गाठावे लागते. बेळगाव ते कित्तूर हे अंतर 50 किलोमीटर असून बेळगावहून कित्तूरला जाण्यासाठी वाहनांची चांगली सोय आहे. किल्ला पाहायला जाताना कित्तूर शहराच्या मध्यभागी असलेल्या चौकात घोड्यावर स्वार असलेल्या राणी चेन्नम्माचा भव्य पुतळा पाहायला मिळतो. कित्तूरचा किल्ला देसाई घराण्यातील गौड देसाई यांनी 1660 ते 1691 दरम्यान बांधला. किल्ला बांधण्यासाठी किल्ल्याच्या परिसरातील दगडांचा वापर केल्याचा खुणा आसपासच्या परिसरात पाहताना मिळतात. किल्ल्याची तटबंदी व त्यामधील जांघ्या आजही सुस्थितीत असून 28 एकरमध्ये असलेल्या या किल्ल्याच्या चारही बाजूस खंदक खोदलेला आहे. किल्ल्याची एकूण तटबंदीत 11 बुरुज असून एका बुरुज किल्ल्याच्या मध्यभागी संपूर्ण किल्ल्यात नजर ठेवण्यासाठी बांधलेला आहे. आज आपण प्रवेश करतो तर हा गडाचा मुख्य दरवाजा नसून गडात पक्का रस्ते नेण्यासाठी तटबंदी फोडून हा मार्ग बांधलेला आहे. गडाचा हा मुख्य दरवाजा पूर्व बाजूच्या तटबंदीत असून या ठिकाणी गडाचा लहान दरवाजा असण्याची शक्यता आहे. आपला गडातील हा प्रवेश हा गाडीनेच रस्त्यानेच होतो, पण किल्ल्यात गाडी नेण्यासाठी मनाई आहे. गडाच्या आत वस्तू संग्रहालय तसेच उद्यान असून सकाळी 9 ते 6 वेळ आहे. गडात प्रवेश करताना तटबंदी बाहेर असलेल्या खंदक व दूर दोन्ही टोकावर असलेले बुरुज पाहायला मिळतात. खंदकात थोड्याफार प्रमाणात माती जमा झाली असून तटबंदी मात्र व्यवस्थित आहे. गडात प्रवेश केल्यावर एक रस्ता सरळ एका उजवीकडे तर दुसरा रस्ता डावीकडे जातो. हे सर्व रस्ते पुढे जाऊन एकत्र येतात. आपण मात्र डावीकडील रस्त्याने वळून आपल्या गडफेरी सुरू करायची. वाटेच्या सुरुवातीलाच लहान मंदिर नव्याने बांधण्यात आलेले असून शिवमंदिर पाहायला मिळते. येथून तटबंदीच्या काठाने 10 मिनिटे चालत गेल्यावर आपण गडाच्या दुसऱ्या बाजूस येतो. येथे नव्याने बांधलेले देवीचे मंदिर असून देवीसमोर दगडात 2 पादुका कोरलेली समाधी आहे. येथून मूळ रस्त्याने तटबंदी डाव्या बाजूला हाताला ठेवत पुढे चालत आल्यावर गडाच्या पूर्व तटबंदीवरील पोहोचतो. या तटबंदीत 2 बुरुजांमध्ये बंदिस्त केलेला गडाचा पूर्वाभिमुख मुख्य दरवाजा आहे. या दरवाजासमोरच गडावरील मुख्य वास्तू असलेला महाल आहे. मध्ययुगीन स्थापत्यकलेचा रचना असलेला संपूर्ण महाल डोळसपणे पाहायला हवा. 330 बाय 220 फूट लांबीचा हा महाल
गडाच्या उत्तर पूर्व टोकाला असून राजदरबार व राहण्याचा महल अशी रचना आहे. महालाच्या पूर्व दरवाजाने आत प्रवेश करताना दोन्ही बाजूस पहाऱ्याच्या जागा आहेत. आतील बाजूस बांधीव पटांगण असून दोन्ही बाजूस लांबलचक चौतारे आहेत. या दोन्ही बाजूच्या चौताऱ्यावर कारंजी असून चौताऱ्याखाली लहान खोली आहे. महालाच्या शिल्लक असलेल्या अवशेषावरून कधी काळी हा महाल 3 मजली असल्याचे दिसून येते. महालात एकूण 3 विहिरी असून 2 विहिरी सहजपणे नजरेस पडतात, पण एक विहीर सहजपणे नजरेस पडत नाही. या महालातील पाण्याचा राखीव साठा किती असावा? या महालात दिवाणखाना, स्वयंपाकगृह, भोजनगृह, भांडारगृह, पोहण्याचा हौद, खलबतखाना, विश्रामगृह, शयनकक्ष, देवघर, हमामखाना, अंगतूपखाना, पाण्याच्या टाक्या हे सर्व भाग आजही ओळखून येण्यात इतपत सुस्थितीत आहेत. महालाच्या एका भागात किल्ल्याचे शस्त्रागार आहे. महाल पाहून पुढे आल्यावर आपण किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या बुरुजाजवळ येतो. बुरुजावर जाण्यासाठी आतील बाजूस पायऱ्या बांधलेल्या असून हा बुरुज झेंडा बुरुज म्हणून ओळखला जातो. या बुरुजावरून संपूर्ण किल्ल्याचा अंतर्गत भाग तसेच बाहेरील दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. बुरुजाशेजारी हनुमान मंदिर असून त्या समोर कातळात कोरलेले तुळशी वृंदावन आहे. मंदिराकडून समोर रस्त्यावर आल्यावर आपण वस्तू संग्रहालयासमोर येतो. संग्रहालयाच्या आवारात किल्ल्यामधील 2 तोफा पाहायला मिळतात. या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होते. संपूर्ण किल्ला पाहायला गेलो तर आपणाला 1 तास लागतो व संग्रहालय पाहण्यासाठी आपणाला 1 तास लागतो. असे आपणाला एकूण 2 तास वेळ किल्ला पाहण्यासाठी पाहिजे. किल्ल्याच्या संग्रहालयात असलेली प्राचीन शिल्प हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे, पण संग्रहालयातील विरगळ, सतीशिळा, सप्तमातृका आवर्जून पाहण्यासारखे आहेत. कित्तूर येथील संग्रहालयात इसवी सन 1188 सालचा गोव्याचा राजा जयकेशी तिसरा याचा शिलालेख असून त्यात कित्तूरच्या देवस्थान जमिनीची भांडणाचा निकाल दिव्य करून कोरलेला आहे. यात कित्तूरचा पहिल्यांदा उल्लेख आलेला आहे. इसवी सन 1534 साली कित्तूर गाव बेलगावच्या अगतखानाचा तर्क सरदार युसुफ खान याला जहागीर होता. 16व्या शतकाच्या अखेरीस विजापूरकरांच्या सैन्यांबरोबर मल्ल आडनावांचे हिरेप्पा व चिक्काप्पा नावाचे 2 लिंगायत भाऊ सावकारी करण्याकरता या भागात येऊन संप गावास राहिले. कित्तूरकर देसायांचे हेच मूळ पुरुष होते. यातील हिरप्पाने रणांगणावर मोठे शौर्य गाजवल्याने त्याला हुबळी परगण्याची सरदेसाई व शमशेरजंग बहादूर हा किताब मिळाला. या कुळातील 5वा देसाई कित्तूर येथे स्थायिक झाला. संपगाव व बिडी ही 2 ठाणेही त्यांच्या ताब्यात होती. 17व्या शतकात अखेर संपूर्ण कर्नाटकात कित्तूरकर मुडी मल्लप्पा देसाई हाच प्रमुख देसाई होता. सावनूरचा नवाब रौफ खान याने कित्तूरच्या देसायांशी जे करार केले त्यात हाच मुडी मल्लप्पा देसाई होता. इसवी सन 1746 मध्ये सदाशिव भाऊंनी महादजी पंत पुरंदऱ्यांसोबत या भागात स्वारी केली. त्यांनी तुंगभद्रेपर्यंत जाऊन सावनूरकर नवाब व या भागातील देसाईंना जरब बसवली. त्यात कित्तूर, गोकाक, परसगड, यादवाड असे 35 परगणे काबीज केले. इसवी सन 1746 साली सावनूरच्या नवाबास इतर मुलकांबरोबर कित्तूर मराठ्याच्या स्वाधीन करावे लागले. इसवी सन 1756 पासून पारसगड, संपगाव व बिडी हे परगाणे कित्तूरकर देसायांकडे वंश परंपरागत होते. 1778 साली त्यांनी गोकाक ताब्यात घेतले. 1778 साली हैदरने खंडणी व इतर नजराना देण्याच्या अटीवर हा मुलूक कित्तूरकरांकडे ठेवला. पण 1779 साली परशुराम भाऊ पटवर्धनांनी गोकाक सर केले व देसायास कैद केले. 1785 साली टिपूने कित्तूर, नरगुंद, रामदुर्ग वगैरे काबीज करून कित्तूर येथे आपली एक सैन्याची तुकडी ठेवली होती. टिपूच्या सत्तेस पायबंद घालण्यासाठी नाना फडणवीसाने निजामाची उदगीर येथे भेट घेतली व दोघांनी टिपू हा जो किल्ला आहे तो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे का की हा कित्तूरचा किल्ला माझा 300 नंबर म्हणजे 30 नंबर किल्ला आहे. मला खूपच आनंद होत आहे. आत्तापर्यंत मी 300 किल्ले बघितलेले आहेत म्हणून आज खास 300 किल्ला होता म्हणून आम्ही कित्तूर निवडला. तर चला जयचे आज किल्ल्यांचे त्रिशतक झालेले आहे. या आपल्या कित्तूरची राणी चेन्नम्मा यांचा हा
किल्ला हा पाहून आपण आता बाकीचे जे अवशेष आहेत ते पाहण्यासाठी जात आहे. खूपच एक वेगळाच अनुभव जयला अजून भेटलेला आहे. या त्रिशतकाबद्दल त्याचे जेवढे अभिनंदन करावे तेवढे कमी आहेत. आणि आपण आता हा भाग पाहून पुढील भाग पाहण्यासाठी जात आहे. या ठिकाणी वेल अँड वॉटर स्टोरेज रूम पाहण्यास भेटत आहे असं या ठिकाणी. व ही आहे, ही वेल आहे व हे वॉटर टँक आहे. हे पाहून आपण आता म्युझियम जे आहे ते पाहण्यासाठी जाणार आहे. हा भाग आपण पूर्ण एक्सप्लोर केलेला आहे. आणि आता हा पाहतो शकतो आपण पूर्ण भाग पाहिलेला आहे. हा किल्ला पाहताना आपल्याला खूप वेळ पाहिजे हातात. वेळेच्या कमी अभावी आम्ही जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवलेलं आहे. या अशा या ठिकाणी गणेशाची मूर्ती पाहू शकतो. या असे इथं असे या ठिकाणी माहिती लिहिलेली आहे आतून. हे असं या ठिकाणी पाण्यात भेटत आहेत. शिल्प नंदी हे असे हनुमान गरुडावरचे अनेक शिल्प या ठिकाणी आपणाला पाहण्यास भेटत आहेत. हनुमानजीची हनुमानाची रूप या ठिकाणी आपल्याला वेगवेगळी पाहण्यास भेटत आहे. पाहू शकतो आपण. हे पाहू शकतो इथे कंकाल मूर्ती. हे पाहू शकतो. हे इथं हिरो स्टोन आहे व येथे सुद्धा हिरो स्टोन आहे व मे बी ही लाईन हिरो स्टोनचीच आहे. नाही, इथं हिरो महासती स्टोन व इथे व येथेही तेच आणि येथेही तेच. याबद्दल हिरो महासती ते म्हणजे हे सगळे जे आहे ते वीरगळ आहेत. हे पाहू शकतो इथं. हे नंदी, हे सप्तमातृका, हे विष्णू, हे शानमुखा व कार्तिकेय आणि हे सूर्य. व आता आपण येथील काही विशेष पाहायला जाणार आहे. इथे लाईन अवशेष आहेत आपण पाहणार आहे. हे असं या ठिकाणी हे म्युझियम आहे. खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी म्युझियममध्ये आपणाला वास्तू पाहण्यास भेटत आहेत. हे कधी या ठिकाणचं उद्घाटन केलेलं आहे. या ठिकाणी अशी माहिती देण्यात आलेली आहे. हे असं म्युझियम आहे.
आत शूटिंग करून देत नाहीत म्हणून आपण बाहेरूनच या ठिकाणी केलेलं आहे. त्या ठिकाणी एक आपणाला मंदिर पाहायला भेटत आहे. शेवटच्या ठिकाणी हा असा वाडा आहे व ही एक वास्तू या ठिकाणी आपणाला अशी समोर पाहायला भेटत आहे. व आता आपण ही वास्तू पाहून परतीच्या प्रवासाला जात आहे. किल्ला आपला आता पूर्ण पाहून झालेला आहे आणि अशा प्रकारे आपण हा कित्तूरचा किल्ला पाहिलेला आहे. हा जयचा 300 नंबर किल्ला आहे व या 300 नंबर किल्ल्यामध्ये आपणाला खूप काही चांगले वाईट अनुभव देऊन गेलेला हा किल्ला आपणाला आहे. या ठिकाणी वर जाण्यासाठी असा मार्ग आहे, पाहू शकतो आपण. पण ही वास्तू वरच्या बाजूस आहे ती पाहायला जात आहे. पाहू शकतो आपण अशी या ठिकाणी ही वास्तू पूर्ण वरपर्यंत आपण जाणार आहे व ही आपण या ठिकाणावरून आपण असं या ठिकाणी आपणाला आपला भगवा ध्वज पाहण्यास भेटत आहे. हा ठिकाणावरून आपला पूर्ण किल्ला व सर्व अवशेष पाहून होतात. कित्तूर या किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आमच्या चॅनल जय ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटा आहे तिला दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तोपर्यंत बाय बाय. आणि आपल्या चॅनल जय ॲडव्हेंचर्सला फेसबुक, ट्विटर व इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. आणि आपल्या चॅनल असेच पाहत राहा ज्याच्यावर आपल्याला धार्मिक किल्ले, समुद्री किल्ले, गिरिदुर्ग किल्ले व भुईकोट किल्ले व पुरातन काळातले मंदिर व जे लेणी आहेत, गुहा आहेत, ते सगळं आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटून जातील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. या ठिकाणी आपण आता चिन्नम्मा या ठिकाणी आपण आता राणी चिन्नम्मा यांची समाधी पाहायला आलेलो आहे. समोर पाहू शकतो अशी ही राणी चिन्नम्मा यांची समाधी, मूळ समाधी या ठिकाणी आहे, या बैलहंगल या गावामध्ये. आणि आसपासचा हा परिसर आपणाला या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे व ही समाधी पाहण्यासाठी आपण या बैलहंगल गावात आलो होतो. किल्लाचे अस्तित्व किंवा काही राहिलेलं नाही, परंतु ही समाधी मात्र या ठिकाणी आपणाला पाहण्यास भेटत आहे. कित्तूर या ठिकाणी सुद्धा राणी चिन्नम्मा यांचा वाडा आहे. तसेच काकती या गावामध्ये आपलं त्यांचं जन्मस्थळ आहे, तर तेही आपण पाहिलेलं आहे. आणि इथं जे यांची समाधी स्थळ आहे, म्हणजे इथं जिथं राणी चिन्नम्मा यांना दफन केलं ती ही जागा आहे. अशा या ऐतिहासिक पवित्र ठिकाणी आज आपण आलेलो आहे. आणि या आपण जीर्णोद्धारित करण्यात आलेल्या आपणाला ही वास्तव राणी चिन्नम्मा यांची समाधी पाहण्यास भेटत आहे. मागं पाहू शकतो समाधी व या बाजूला थोडं गार्डन आहे व इकडं असं बुरुज बनवण्याचे काम चालू आहे. आता आपण तुम्हाला कित्तूरचा किल्ला व राणी चिन्नम्मा यांची जिथं समाधी आहे ते ठिकाण म्हणजे बैलहंगल या ठिकाणची समाधीस्थळ तेही दाखवलेलं आहे. तसेच आपण पाठीमागच्या वर्षी जो काकतीचा किल्ला आहे जिथं राणी चिन्नम्मा यांचं बर्थ प्लेस आहे तोही किल्ला आपण दाखवलेला आहे. अशा प्रकारे आपण राणी चिन्नम्मा यांचे बर्थ प्लेस जिथं त्यांचं निधन झाले व त्यांची कर्मभूमी असे तिन्ही आपण ठिकाण दाखवलेले आहे. त्याच्यामुळे एक मला खूप अभिमान वाटत आहे की या राणी चिन्नम्माचे तिन्ही ठिकाणी आपण जाऊन भेट दिलेली आहे. खूपच चांगला मला आज अनुभव आला व जयचा 300 नंबर किल्ला असल्यामुळे त्यात अजून भर पडली चांगली. धन्यवाद. पाहत राहा आमचा जय ॲडव्हेंचर हा चॅनल. या चॅनलवर आपणाला खूप ऐतिहासिक गडकोट, गडी, किल्ले,
भुईकोट, जलदुर्ग, गिरिदुर्ग, वनदुर्ग असे पाहायला भेटतात. लेणी. धन्यवाद. जय. व आम्ही आता हे सर्व पाहून नंदगड या किल्ल्याला मुक्कामी जाणार आहे. पाहत राहा आपला जय ॲडव्हेंचर चॅनल. धन्यवाद. भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. पाहत राहा आमचा जय ॲडव्हेंचर्स. व ही तटबंदी आम्ही वेळेअभावी तुम्हाला फक्त गाडीवरून दाखवत आहे, कारण आम्हाला या ठिकाणावरून जवळपास 50 किलोमीटर लांब नंदगड या ठिकाणी जायचे आहे. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.